आज मी बनवणार आहे मुलीच्या आवडती कुरकुरीत असे क्रिस्पी भजी। त्याकरिता 3-4 कांदे घेतले, उभे चिरून घेतले। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, भरपूर सारा लसूण, 1 इंच अद्रक, 1 चमचा जिरे, त्याचप्रमाणे भरपूर सारे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले व ती घालून घेतली। नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले। एका बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा सुटसुटीत करून घेतला, त्यात चवीनुसार मीठ घातले। नंतर त्यात 1 वाटी चण्याचे पीठ घालून घेतले, 1 चमचा ओवा हातावर चोळून घातला। ओवा घातल्याने चवीला खूप सुंदर व टेस्टी असे भजी तयार होतात। नंतर त्यात 4 चमचे तांदळाचे पीठ घातले। तांदळाचे पीठ घातले तर भजी अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात। व नंतर तयार करून घेतलेला ठेचा घालून घेतला। हा ठेचा चवीला खूप सुंदर व टेस्टी असे बनतो। सर्व साहित्य अगदी एकजीव करून घेतले व त्यात थोडेसे हातावर पाणी घालून मिक्स करून घेतले। यात पाण्याचा वापर जास्त करू नये, अगदी दाखवते त्याप्रमाणे पीठ तयार झालं पाहिजे। बघा, या पद्धतीने तयार करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले व या पद्धतीने भजी सोडून घेतली। अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी तयार होतात। सर्व भजी सोडून झाल्यानंतर चांगले मिक्स करून घेतले। चांगले मीडियम गॅसवर अलटीपलटी करत कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया। चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व मुलीला खूप आवडतात अशी भजी बनवली तर एकदा नक्की ट्राय करा। जर बाहेर पाऊस चालू असेल आणि असं काहीतरी कुरकुरीत क्रिस्पी खायचं असेल तर ही भजी एकदा नक्की ट्राय करा। चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व क्रिस्पी अशी भजी बनतात। बघा, या पद्धतीने आपल्या भजीचा कलर बदलला म्हणजेच ब्राऊन कलर आला की आपली भजी तयार होत आहेत असं समजावे। अगदी जराही करपू न देता अगदी ब्राऊन गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले। आपली भजी तयार, एकदा नक्की ट्राय करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।